Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. Praise the Lord, God's children. Welcome to Bible Manthan on behalf of Aradhana Mahila Group. Friends, lots depends on your attitude, how hungry you are for the Word of God. We all know that when we eat food, we chew it, we digest it, and then we are nourished. The same applies for our spiritual health. Let's nourish ourselves with God's Word, brought by our primary educated kitchen queen, who not only prepares tasty food, but also tasty heavenly manna. Here she comes. She is none other than our sister Rahel. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती करते. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयासुगे जिवंत देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू तुझी स्तुती करते, तुझं गौरव करते. पवित्र देवा, तुझ्या वचनात तू म्हटलास की येशूने म्हटले, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. पवित्र बाप्पा, तू आमचा मार्ग आहे, तू आमचं जीवन आहेस माझ्या देवा, आणि त्या सत्यात चालण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. जे वचन तू दिलंय ते आशीर्वादित कर प्रभूजी. सहाय्य कर, कृपा कर. या वचनावर तुझा आशीर्वाद दे, आणि तू दिलास म्हणून तुझे उपकार मानत येशूच्या नावात मागते म्हणून तू आहे. आमेन, आमेन. हालेलुया. प्रभू येशूची स्तुती करते. देवाचं वचन सांगते की पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या ढळतील, पण माझी दया तुझ्यावरची कदापि ठरणार नाही. आपला देव जिवंत देव आहे आणि त्याची दया आपल्यावर आहे. आपला देव जिवंत आहे आणि त्याची दया सनातन आहे. प्रियांनो, आज आपण वचनामध्ये जाऊया. योहानाचा 19वा अध्याय आणि 2रं वचन मी वाचते. शिपायाने काट्याचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकी घातला व जांभळी वस्त्रे त्यास पांघरविले. हालेलुया. देवबापाला स्तुती करते, धन्यवाद देते. इथं येशू ख्रिस्ताला काट्याचा मुकुट घालण्यात आला. मुकुट म्हटलं की प्रियांनो, एक सोन्यानी किंवा हिऱ्या मोत्यानी एक सजवलेला मुकुट असतो आणि तो डोक्यात घालतात, आणि तो घातल्यानंतर फार आपल्याला आनंद होतो. पण इकडे जर पाहिलं ना, पवित्र शास्त्रात बायबल आपल्याला काय सांगतं की येशू ख्रिस्ताच्या डोक्यात काट्याचा मुकुट घालण्यात आला. तो काट्याचा मुकुट प्रियांनो अपमानाचा होता, निंदकाचा अर्थ होता तो, आणि चेष्टाचा हा मुकुट होता. हा काट्याचा मुकुट होता. तो मुकुट काही सजवलेला नव्हता किंवा हिऱ्या मोत्यानी तो सजवलेला नव्हता. हा मुकुट कसा होता? काट्याचा मुकुट होता. काटे म्हणजे त्या कितीतरी मोठे मोठे त्याला टोकं असतील त्या काट्यांना. आणि हा मुकुट येशू ख्रिस्ताच्या डोक्यामध्ये शिपायांनी घातलेला आहे. आणि हा मुकुट घातलेला असताना येशू ख्रिस्ताच्या पूर्ण डोक्याला होल पडले असतील, कारण तो मुकुट त्याच्या डोक्यामध्ये ह्या शिपायांनी जबरदस्तीने घातलेला आहे. बायबल आपल्याला सांगतं की त्या शिपायांनी यहूदाचा राजा असा करून त्याचा जय जयकार केला आणि त्याची काय केली, तिथं थट्टा केलेली आहे. त्याची थट्टा केली आणि त्याला तिथं मारण्यात आले. त्याच्या तोंडामध्ये चापाट्या मारल्या, बायबल सांगतं आपल्याला. म्हणजेच हा मुकुट त्याच्यासाठी कशाचा होता? अपमानाचा मुकुट होता. आणि शिष्य त्याचे पिलत्याचे जे शिपाई होते ते काय करत होते? येशूचा तिथं थट्टा करत होते आणि म्हणत आहे हा यहूदाचा राजा आहे. येशू ख्रिस्त हा खरंच यहूदाचा राजा होता, पण या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
आणि त्याची थट्टा करून त्याच्या डोक्यात हा मुकुट घालण्यात आला. आणि जेव्हा त्याच्या डोक्यात हा मुकुट घातला तेव्हा त्याचं अख्खं शरीर त्या रक्ताने पूर्ण रक्त त्याच्या शरीरावर झालं असेल. त्याला त्या मुकुटामुळे डोक्यामध्ये कितीतरी वेदना झाल्या असतील, कारण तो मुकुट त्याच्या शरीराला, त्याच्या डोक्याला जखमा देणारा तो मुकुट होता. तो मुकुट साधा नव्हता, त्याच्या शरीराला जखमा देणारा तो मुकुट होता. आणि हा जखमा प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्तानी खुशीने तो मुकुट घेतला. त्याने आनंदाने तो मुकुट घातला, कारण तुम्हाला आणि मला त्याने काय केलेलं आहे, जी शिक्षा आपली होती ती शिक्षा त्याने घेतली. जो अपमान आपला होता तो अपमान त्याने घेतला. जे रोग आजार होते ते त्याने घेतले. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला तो अपमानाचा मुकुट घालावा लागला. पण प्रियांनो, येशू ख्रिस्ताने तर अपमानाचा मुकुट घातला, पण एक आनंदाची गोष्ट सांगते की येशू ख्रिस्ताने आपल्याला बायबलमध्ये अनेक जीवनी मुकुट आपल्यासाठी ठेवलेत. अनेक आशीर्वादाचे मुकुट त्याने आपल्यासाठी ठेवलेत. आज प्रियांनो, आपण त्या मुकुटाविषयी थोडासा अभ्यास करूया. त्याच्यासाठी मी एक वचन वाचते. स्तोत्रसंहिता 103 आणि त्याचा 4था अध्याय वाचते. तो तुझा जीव विनाश गर्देतून उधारतो, तो तुला दया व करुणा याचा मुकुट घालतो. हालेलुया. प्रभू येशूची स्तुती असतो, त्याला धन्यवाद देते. त्यांनी काट्याचा मुकुट घातला, पण त्यांनी तुम्हाला आणि मला कुठला मुकुट दिला? पहिला मुकुट तर येशू ख्रिस्ताने कुठला दिला? तर त्यांनी आपल्यावर दया केली, त्यांनी आपल्यावर कृपा केली, त्यांनी आपल्यावर काय केलेली? करुणा केली. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर अगाध प्रेम केलं, प्रीती केली आपल्यावर. आणि म्हणून त्याने आपल्याला, तुम्हाला आणि मला, त्यांनी पहिला मुकुट जर कुठला डोक्यावर चढवला असेल तर त्यांनी त्याचा पहिला मुकुट आपल्या डोक्यावर दयेचा मुकुट चढवला. दुसरा मुकुट त्याने आपल्यावर करुणेचा मुकुट चढवला. हालेलुया. किती सुंदर देवबाप्पाने आपल्याला मुकुट दिलाय. आपण त्या लायकीचे नव्हतो, त्या पात्रताचे नव्हतो. बायबल आपल्याला सांगते की आपण दूरचे होतो, पण येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आपण काय झालो? त्याच्या जवळ आलो. त्याने आपल्याला जवळ घेतलं त्या रक्ताद्वारे. त्या रक्ताद्वारे त्याने आपल्या पापाचा समेट केला आणि त्याचे स्वतःचे लोक त्यांनी बनवलं. त्यांनी रक्ताने तुम्हाला आणि मला खंडून विकत घेतलं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्याला अगाध प्रीती केली आणि त्यांनी पहिला मुकुट जर कुठला घातला तर तो दयेचा आणि कृपेचा घातला. आज त्या दयेच्या, त्या कृपेच्या मुकुटात मी काय जीवन जगत आहे का? मी त्या प्रभू येशूच्या कृपेत वाढत आहे का? मी रोज त्या येशू ख्रिस्ताला म्हणते की का प्रभू, तूने माझ्यावर दया केली, तुला धन्यवाद. मी कधी तोंडातून कबूल करतो का आपण की प्रभू तूने माझ्यावरती करुणा केलीस? आज जर देवाने करुणा नसती जर केली, दया नसती केली, तर प्रियांनो आपली हालत काय असती? पण परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं, आपल्यावर दया केली, कृपा केली, करुणा केली. आणि त्याने आपल्याला काय केलं? दयेचा मुकुट घातला. आपण त्या दयेत राहायला पाहिजे, त्या कृपेत वाढलं पाहिजे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे, येशू ख्रिस्तावर प्रेम केलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केलं. पहिले त्याने आपल्यावर प्रेम केलं आणि प्रेमाचं प्रमाण त्याने आपल्याला या वचनात सांगितलंय की तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी रक्तभंबाळ झाला त्या मुकुटामुळे. आज त्या येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला त्याचं जवळचं केलेलं आहे. आज प्रियांनो, आपण कोणाचे गुलाम नाहीये, आपण कुठल्या बंधनात अडकलो नाही, आपण कुठल्या त्रासात नाही, कुठल्या आजारात नाही. कारण येशू ख्रिस्ताने तुमचे आणि माझे सर्व व्याधी आणि सर्व रोग त्या वधस्तंभावर वाहिले. दुसरी गोष्ट, आपण दुसरा मुकुट पाहूया प्रियांनो. याकोबाचा पहिले पत्र, याकोब पहिला अध्याय आणि त्याचं 12वं वचन आपण वाचूया. जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या देवाने देऊन केलेला जीवनाचा मुकुट परीक्षात उतरल्यावर त्याला मिळतो. हालेलुया. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आपण संसारात चालत असताना परीक्षा येतात, पण आपण
आपण त्याला तोंड देतो. आजारी येऊ द्या, प्रश्न येऊ द्या, घरामध्ये काही प्रॉब्लेम येऊ द्या, पण आपण त्याला तोंड देतो. पण येशू ख्रिस्तामध्ये चालताना वादळ येणार, तुफान येणार. येशू ख्रिस्त नावेत होता तरी वादळ होतं. तसंच जेव्हा आपण येशू ख्रिस्तामध्ये चालतो, त्याच्या वचनात चालतो ना, तेव्हा प्रियांनो संकट येणार, प्रश्न येणार, समस्या येणार. पण त्या प्रश्नात, त्या समस्यात मी टिकलं पाहिजे. जर माझ्या संसारामध्ये, माझ्या परिस्थितीत, माझ्या आजारात मी जर टिकते, त्याला तोंड देते, तर प्रियांनो एकच सांगते की जेव्हा तुम्ही येशूमध्ये चालाल, जेव्हा तुम्ही वचनात चालाल, तेव्हा शैतान संकट आणणार. तो गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावा आणि कोणाला गिळवा हे शोधत फिरतो. आणि मला परीक्षेत जर मला पडायचं नाही, तर मला शैतानाचा आवाज कुठला आहे आणि देवाचा आवाज कुठला आहे ह्याचा फरक समजला पाहिजे. आणि मी वचनामध्ये टिकलं पाहिजे, मी प्रार्थनेत टिकलं पाहिजे. जेव्हा मी येशू ख्रिस्ताचा उघड स्वीकार करते, त्याला विश्वासाने ग्रहण करते आणि विश्वासाने त्याला माझा प्रभू, माझा राजा मी जेव्हा स्वीकारते, तेव्हा प्रियांनो आपल्या जीवनामध्ये अनेक परिस्थिती, अनेक प्रश्न येतील. पण त्या परीक्षेमध्ये टिकल, तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो की तू परीक्षामध्ये जर तू खंबीर राहिली, धीट राहिली, तर परीक्षात देखील प्रियांनो आपल्याला जीवनाचा मुकुट आहे. हालेलुया. किती आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणतो, जर तू माझ्यासाठी दुःख भोगत आहे, तू माझ्यासाठी त्रास सहन करत आहे, तू माझ्यासाठी एखाद्या अपमान सहन करत आहे, तर घाबरू नको, कारण स्वर्गात तुझ्यासाठी येशू ख्रिस्ताने मुकुट ठेवलाय. हालेलुया. प्रियांनो प्रश्नात, परिस्थितीत आपल्याला कोणी मुकुट घालत नाही संसारामध्ये, पण येशू ख्रिस्त म्हणतो की जेव्हा तू माझ्या वचनात राहशील, जेव्हा तू टिकल माझ्या वचनात, जेव्हा तू प्रार्थनेत राहशील आणि तू धीर धरून थांबून राहील माझ्यासाठी, तर मी तुला मुकुट घालेन. हालेलुया. म्हणजे प्रियांनो परीक्षात जर आपण येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आपण जर टिकलो, तर आपल्याला तिथं देखील एक मुकुट आहे. तिसरा मुकुट हा आहे की आपण परीक्षात टिकतो, तेव्हा येशू ख्रिस्त आपल्याला मुकुट घालतो. मुकुट घालतो म्हणजे तो आपलं सांत्वन करतो, तो आपली काळजी घेतो, तो आपल्या प्रत्येक परिस्थितीत आपल्या संगती असतो. आणि येशू ख्रिस्त आपल्याला त्या दुःखात, त्या प्रश्नात मुकुट घालून आपलं सांत्वन करतो. कारण प्रियांनो जेव्हा बेतसदामध्ये येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, तेव्हा शिष्यांना तो म्हटला की तुमच्याच्याने जागेवर राहावं ना, नाही, तुम्ही परीक्षात पडू नये म्हणून प्रार्थना करा. आज आपल्याला वचनामध्ये टिकायचंय, प्रार्थनेमध्ये टिकायचंय, येशू ख्रिस्ताचा उघड स्वीकार करायचाय, एखाद्याला येशू ख्रिस्ताबद्दल सुवार्ता सांगायची आहे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जागृत राहा, प्रार्थनेत राहा. आज आपल्याला आपल्यावर परीक्षा येऊ नये म्हणून आपल्याला जागृत आणि प्रार्थनेत राहायचंय. अजून एक उदाहरण देते प्रियांनो, अजून एक चौथा मुकुट सांगते मी तुम्हाला. करिंथकराचे पहिले करिंथ आणि 9वा अध्याय 24 वचन. करिंथकराचा पहिले करिंथ 9वा अध्याय आणि 24 वचन काय सांगतं? शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैंज मिळते, हे तुम्हास ठाऊक नाही का? तुम्हास ते मिळेल असेच धावा. प्रत्येक मल्क युद्ध करणाऱ्या सर्व गोष्टीविषयी इंद्रियदमन करतात. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी, प्रियांनो आपण देखील अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताने आपल्याला अविनाशी बीजापासून तयार केलेले. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही नाशवंत बीजापासून नाही, तर तुम्ही अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या टिकणाऱ्या वचनाने देवाने आपल्याला काय केलेलं आहे? निर्माण केलेलं आहे. आज या शर्यतीविषयी मी तुम्हाला थोडंसं बोलू इच्छिते. शर्यतीत धावणारा कसा असतो? धष्टपुष्ट असतो, रोगीश नसतो, तो चांगला असतो आणि तो पहाटच उठून पळत असतो. शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, कारण का? तर त्यांना बक्षीस मिळवायचं असतं म्हणून ते पळतात. आज प्रियांनो आपण देखील आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्तासाठी धावलं पाहिजे. आपण देखील त्या वचनामध्ये टिकलं पाहिजे. आपण देखील त्या अविनाशी मुकुटासाठी झटलं पाहिजे. कारण तुम्हाला आणि मला येशूने तो अविनाशी मुकुट तिथं ठेवलेला आहे प्रियांनो. आणि आपण देखील तिथं धावलं पाहिजे. कारण
हा इथं उदाहरण दिले पावलाने की हा शर्यतीत धावणारा मनुष्य पहाटे उठून पळतो आणि त्याचं ध्येय एकच असतं की बक्षीस मलाच भेटली पाहिजे, तो मुकुट मलाच भेटला पाहिजे, माझाच नंबर आला पाहिजे त्याच्यामध्ये पहिला. अशा लगननी तो मेहनत करतो, अशा लगननी तो पळतो आणि त्याचं धैर्य एकच असतं की मला तो बक्षीस हवंय. तुम्ही आणि मी देखील येशू ख्रिस्तामध्ये असंच राहायला पाहिजे. आपली नजर त्या येशू ख्रिस्तावरच ठेवली पाहिजे. अशी धाव घेतली पाहिजे प्रियांनो, अशी वचनामध्ये धाव घेतली पाहिजे, प्रार्थनेमध्ये धाव घेतली पाहिजे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही रक्तपात होस्तोवर एवढा तुम्ही काय केलं नाहीये, तुम्ही तेवढे झटलेच नाहीये. आज बायबल सांगते आपल्याला की या जर तुम्ही वाचलं तर इब्रिकारास पत्रामध्ये दिलेलं आहे की तू रक्तपात होस्तोवर झटला नाहीस. प्रियांनो, आज आपल्याला देखील त्या शर्यतीत धावायचंय. आपली शर्यत आपले वचन आहे, आपल्याला वचनामध्ये धावायचंय, आपल्याला प्रार्थनेत धावायचंय. कारण शेवटच्या काळामध्ये आपल्याचा बचाव ह्या वचनाने होणार आहे. प्रार्थनेने आपण बचावणार आहोत. आपण पैशाने धन दौलतने बचावणार नाही. आपण फक्त येशू ख्रिस्तामुळं आणि त्याच्या वचनांमुळे जगणार आहोत प्रियांनो. आणि त्याचं वचन आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. जगातल्या गोष्टीसाठी आपण पळतो, पण आज काय आपण बायबल वाचण्यासाठी धडपडतोय का? कुठं माझं देवाचं वचन कुठं मला लागत आहे का, कुठं टोचत आहे का, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आपलं धावणं असं पाहिजे, येशू ख्रिस्ताचा भेटणं पाहिजे. आपलं धावणं असं पाहिजे की त्याला मी पाहू शकल. आपलं धावणं असं पाहिजे की त्याच्या वचनामध्ये मी टिकू शकल. त्याच्या वचनात टिकणं फार महत्वाचं आहे. शेवटची गोष्ट सांगते, प्रगटीकरण याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. त्याच्या शेवटच्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल तिथं सांगितलंय की तू मरेपर्यंत विश्वासू राहशील तर जीवनाचा मुकुट तुला भेटेल. येशू ख्रिस्त सांगतो की तू मरेपर्यंत विश्वासू राहा. आपल्याला विश्वासू कशात राहायचंय? मरेपर्यंत. देवाच्या वचनामध्ये आपल्याला मरेपर्यंत विश्वासू राहायचंय. येशू ख्रिस्त म्हणतो की तू मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे तुला जीवनाचा मुकुट भेटेल. येशू ख्रिस्तच ही जीवनाची भाकर आहे. ती नित्य आपण सेवन केली पाहिजे. ती ताण भूक आपली पाहिजे. शारीरिक भूक आपण खातो, वाढ करतो शरीराची. आत्मिक भुकेचं काय, आत्मिक ताण्याचं काय? इथं जेव्हा ह्या वचनांमध्ये या मुकुटामध्ये आपण जगू तेव्हा आपण आत्मिक बलवान होऊ, तेव्हा आपली आत्मिक भूक वाढणार आहे. आणि शेवटपर्यंत आपल्याला काय करायचंय? विश्वासू राहायचंय, मरेपर्यंत टिकायचंय ख्रिस्तामध्ये. आपण मरेपर्यंत संसार करतो, मरेपर्यंत साऱ्या गोष्टी काळजी घेतो, पण सार्वकालिक जीवनाविषयी काय आहे? सार्वकालिक जीवनासाठी आपण आहोत का तयार? आपल्याला येशू ख्रिस्त म्हणतो की तू मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे जीवनाचा मुकुट मिळेल. आपल्याला जर जीवनाचा मुकुट हवा आहे तर आपल्याला मरेपर्यंत देवाच्या वचनामध्ये विश्वासू राहायचंय. पाऊल, तिमोथी, अनेक लोक ह्या मुकुटाविषयी सांगतात की तू मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे तुला जीवनाचा मुकुट भेटेल. धाव संपलेली आहे, विश्वास राखलेला आहे. पाऊल स्वतः सांगतोय. उरलं काय तर शेवटीला तो मुकुट ठेवलेला आहे, तो जीवनाचा मुकुट ठेवलेला आहे. पाऊल देखील म्हणतो आपल्याला देखील प्रियांनो या जीवनाच्या मुकुटाकडे जायचंय, त्या वचनात राहायचंय, त्या प्रार्थनेत राहायचंय. कारण येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर बलिदान देऊन मोलाने आपल्याला त्यांनी विकत घेतलंय. त्यांनी आपल्यासाठी किंमत दिलेली आहे. आपलं जीवन असं सहजरीतीचं नाहीये. कोणीतरी आपली किंमत तिथं मोजलेली आहे. आणि जर आपली कोणीतरी किंमत मोजलेली आहे तर प्रियांनो आपण त्याच्या आज्ञेत राहणं किती महत्वाचं आहे, त्याच्या प्रार्थनेत राहणं किती महत्वाचं आहे, त्याच्या आज्ञा त्याच्या वचनांमध्ये राहणं किती महत्वाचं आहे. कारण आपल्याला शेवटपर्यंत धावायचंय, आपल्याला मरेपर्यंत धावायचंय. तेव्हा आपल्याला जीवनाचा मुकुट आहे. प्रेज लॉर्ड. देवबापाची स्तुती करते, त्याला धन्यवाद देते या वचनांबद्दल. सिस्टर आहे सुंदरशा संदेशाबद्दल धन्यवाद. खरोखर प्रियांनो, आपल्या प्रिय प्रभू येशूने तुमच्या माझ्यासारख्या पाप्यांसाठी तो काट्यांचा मुकुट सोसला. परंतु आम्हाला तर दयेचा, करुणेचा मुकुट, जीवनाचा मुकुट व अविनाशी मुकुट
देऊ केला. त्याच्या या महान प्रीतीबद्दल सर्व मान महिमा गौरव त्या जिवंत देवाला देऊया. आमच्या गॉस्पल सिंगर सिस्टर लताच्या सुंदरशा गीताद्वारे पुनरुत्थित प्रभू येशूचे गुणगान गाऊया, त्याला शरण जाऊया. आलो प्रभू मी तुझला शरणी, आलो प्रभू मी तुझला शरणी, तुझला शरणी, गातो प्रभू मी तुझे गुणगान, गातो प्रभू मी तुझे गुणगान, गातो प्रभू मी तुझे गुणगान, आलो प्रभू मी तुझला शरणी, आलो प्रभू मी तुझला शरण, तुझला शरण, गातो प्रभू मी तुझे गुणगान, गातो प्रभू मी तुझे गुणगान, गातो प्रभू मी तुझे गुणगान. रूप तुझे मनोहर, तुझा अनमोल, रूप तुझे मनोहर, तुझा अनमोल, रूप तुझे मनोहर, तुझा अनमोल, तव चरणी लाभो तन मन ध्यान, तव चरणी लाभो तन मन ध्यान,
खरोखर प्रियांनो, जो परमेश्वर आपला मेंढपाळ आहे, आपला मित्र आहे, पुरवठा करणारा आहे, रोगमुक्त करणारा आपला स्वर्गीय डॉक्टर आहे, अशा आमच्या जिवंत परमेश्वराला आम्ही का शरण जाऊ नये? गांभीर्याने विचार करूया व निर्णय घेऊया. देवबाग आपली वाट पाहतच आहे. सिस्टर लता, प्रभूची दया, कृपा व शांती तुम्हावर सदैव असो. Dear brothers and sisters, we are not only battling COVID-19 but also the evil in this world. What do? Put on the whole armor of God, that you may be able to stand against the wiles of the devil, as said in Ephesians chapter 6 verse 11 to verse 18. Don't just browse this section of the Bible. Read it thoroughly. Friends, when we see a police officer, we have the fear of breaking law. How do we recognize this police officer? By his uniform. This armor of God, as stated above, is a Christian uniform. The devil will flee when he will see us in this uniform. Truth, righteousness, peace, and faith are part of this uniform. मेरे प्रियो, हमें सिर्फ कोविड-19 से नहीं लड़ना है, बल्कि संसार में हर प्रकार की दुष्ट साज से लड़ना है. कैसे? इफिसियों की पत्री अध्याय 6 वचन 11 से 18 तक हम ध्यान से पढ़ें. परमेश्वर के संपूर्ण अस्त्र शस्त्र को धारण करो. अतः सत्य से अपनी कमर कसकर और धार्मिकता की झलम पहनकर तथा पैरों में मेल के सुसमाचार की तैयारी के जूते पहनकर स्थिर रहो. यह हमारा मसीही यूनिफॉर्म है. इसे जब हम पहनेंगे तब शैतान हमसे डरकर दूर भागेगा. जैसे पुलिस ऑफिसर को देखकर हम नियम तोड़ने से डरते हैं. पुलिस ऑफिसर को हम कैसे पहचानते हैं? यूनिफॉर्म से. इसलिए हमें भी हमारा मसीह यूनिफॉर्म पहनना जरूरी है. शेवटी स्तोत्र 139 वचन 23 व 24 प्रमाणे म्हणूया. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जा. मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने ने. आमेन. येथे थांबते. परमेश्वराच्या कृपेत राहा, आशीर्वादित राहा. भेटूया पुढच्या वीकमध्ये. शाला.